हे क्वेश्चन सीईटीचं आहे बघा, इथं दिलेलं आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 by x with respect to x. Let us consider this is a y is equals to 1 by x. So what is the first order derivative? Y dash is equals to derivative of 1 by x minus 1 by x square. Again derivative, second order derivative minus derivative of 1 by x square minus 2 by x cube. पावर एक ने वाढते. ओके, माइनस ऑफ माइनस प्लस 2 डिवाइडेड बाय एक्स क्यूब. सिमिलरली थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे 2 तसंच राहते, इथे येते -3 बाय एक्स पॉवर 4. ह्यालाच कसं लिहिता येते -2 इंटू 3 डिवाइडेड बाय एक्स पॉवर 4. सिमिलरली फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येते इथं मायनस हे 2 हे 3 याचा एक मायनस म्हणजे -4 बाय एक्स पॉवर 5. पॉवर डिनॉमिनेटरला एक एक वाढायला म्हणजे याला कसं लिहिता येते बेटा 2 इंटू 3 इंटू 4 डिवायडेड बाय एक्स पॉवर. आधीकडे लक्ष द्या, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एन फॅक्टोरियलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. व्हॉट इज एन फॅक्टोरियल? 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू अँड सो ऑन एन पर्यंत राहते. म्हणजे आता 5 फॅक्टोरियलला कसं लिहिता येते सांगा? 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 असं लिहिता येते. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर इथं 1 आहे, सेकंड ऑर्डर असेल तर 2 आहे, थर्ड ऑर्डर असेल तर 3 पर्यंत आहे, फोर्थ ऑर्डर असेल तर 4 पर्यंत आहे. म्हणजे या 1 ला लिहिता येते आपल्याला 1 फॅक्टोरियल बाय एक्स स्क्वेअर, हे मायनस ॲज इट इज. या 2 ला लिहिता येते 1 इंटू 2, काय लिहिता येते 1 इंटू 2 म्हणजेच 2 फॅक्टोरियल बाय एक्स क्यूब. इथं 1 इंटू 2 इंटू 3 म्हणजेच 3 फॅक्टोरियल बाय एक्स क्यूब. इथं सांगा 4 फॅक्टोरियल बाय एक्स पॉवर 5, सॉरी हिअर एक्स पॉवर 4. आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करा, जेव्हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तेव्हा 1 फॅक्टोरियल, सेकंड ऑर्डर आहे 2 फॅक्टोरियल, थर्ड ऑर्डर आहे 3 फॅक्टोरियल, फोर्थ ऑर्डर आहे 4th फॅक्टोरियल. आता आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं dn बाय dx पॉवर n. सो nth ऑर्डर असेल तेव्हा मग इथं काय यायला पाहिजे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय. तर फर्स्ट ऑर्डर असेल तर एक्स स्क्वेअर आला, 1 ने वाढलं. सिमिलरली सेकंड ऑर्डर असेल तेव्हा अजून 1 ने वाढलं, 2 + 1 3 झालं. इथं 3 असेल तेव्हा 4 झालं, 4 असेल तेव्हा 5.